स्वामींचा इतका भव्य पुतळा उभारण्याचं कारण काय आहे? मी आणि मिसेस दोन्ही स्वामी भक्त आहोत। कमीत कमी 25 कोटीचा फुलांचा टर्नओव्हर आहे। शिक्षणामध्ये मला पुस्तक वाचायला घेतलं, एक 2-4 पानं उलटली की मला झोप येते। नमस्कार मंडळी, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील एका मोठ्या नर्सरीमध्ये भेट देण्यासाठी आलेलो आहोत। या नर्सरीचं नाव आहे महालक्ष्मी नर्सरी आणि या नर्सरीचे मालक आपल्या सोबत आहेत विनोद प्रभुदेसाई। नमस्कार काका। नमस्कार। मी आत्ता तुमचं नाव आपल्या प्रेक्षकांसाठी सांगितलेलंच आहे, परंतु आपण एकदा आपला परिचय द्यावा। माझं नाव विनोद विद्याधर प्रभुदेसाई, मुक्काम पोस्ट हरचिरी, तालुका जिल्हा रत्नागिरी। 1995 पासून आम्ही परवाना धारक आहोत महाराष्ट्र शासनाचे आणि परवाना घेऊन आम्ही नर्सरी चालवत आहोत। आता 30 वर्ष झाली म्हणायला हरकत नाही, 1995 ते 2025। बरोबर। खरं तर मंडळी, आता आपण जिथे आलेलो आहोत हा इथला एंड आहे नर्सरीचा। आम्ही गप्पा मारत मारत नर्सरी बघत बघत इथपर्यंत आलो। काकांनी मला संपूर्ण त्यांची नर्सरी दाखवली आणि काका आता आपल्याला या नर्सरीमध्ये अधिक वेळ वाया न घालवता काय काय आहे ते दाखवायला सुरुवात करतील। काका, आपण आता समोर आपल्याला जी झाडं दिसत आहेत ती नेमकी कसली झाडं आहेत आणि काय त्याच्यात प्रकार आहेत? हा सोनचाफा आहे, 12 महिने फुलणारा। याचं नाव सौंदर्य आहे। याला साधारण 2-2.5 फूट उंची झाली की प्रत्येक पानाला एक एक कळा येतो। बरं। आणि हा वर्षाचे 12 महिने फुलतो म्हणून याला बारमाही पण म्हणतात, बारमासी पण म्हणतात। यातला पाणी जर जास्त झालं झाडाला तर याचं फूल पिवळ्या रंगाचं येतं। थोडं पाणी जर तुम्ही बेताने घातलं तर केशरी रंगाचं फूल येतं। बरं। आणि याला स्टोन ग्राफचे सोनचाफे म्हणतो आपण। स्टोन ग्राफचे केलेले त्याच्यामध्ये। आणि जे त्या बाजूला तिकडे दिसतात 2 बॅरल आहेत, त्या बाजूला आहेत ते भेट कलमाचे आहेत। बरं। आणि याला फुलं पण आलेली तुम्हाला दिसत आहेत। होय। तर सुरुवात आपण अतिशय सुगंधी अशा परिसरात येऊन केलेली आहे। सोनचाफ्याची कलमं आहे ती आणि इथे फूलसुद्धा फुललेलं आपल्याला बघायला मिळेल। त्याचप्रमाणे इथे अगदी सुवास असा बहरलेला आहे, कारण अनेक साधारण किती असतील ही कलमं संख्या? आमच्याकडे सगळी मिळून 15,000च्या आसपास कलमं। 15,000 चाफ्याची कलमं आहे तिथे। या बाजूला आंब्याच्या जवळजवळ 20 ते 25 प्रकारच्या जाती आहेत। बरं। रत्ना, सिंधू, मल्लिका, आम्रपाली, दशेरी, तोतापुरी, राजापुरी अशा टाईपची एक 25 प्रकार जे आपल्याकडे कोकणात होतात ते आहेत। आणि तुम्हाला वरती दाखवतो की ATM थायलंड, ATM व्हिएतनाम, कस्तुरी मँगो, बाबुल डोफाला अशा टाईपचे वेगवेगळे आंबे बाहेरच्या देशातले पण आहेत आपले। बरं। आता तुम्ही म्हटलं की कोकणात होणाऱ्या जाती ह्या आहेत, परंतु माझा जो प्रेक्षक वर्ग आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभरातून आपले व्हिडिओज बघत असतो। तर मराठी प्रेक्षक असल्यामुळे अशा कुठल्या जाती आहेत ज्या कोकणाबाहेर होत नाहीत की संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे होतील, काय सांगाल? हापूस हा आपल्या कोकणातच होतो, कोकणपट्टीतच। बरोबर। हापूस तुम्ही पुण्याला, साताऱ्याला, सोलापूरला, परभणी, नांदेडला येतो, पण तो कमी येतो। अकलूजला पण एका आमच्या नातेवाईकांनी लागवड केलेली, तिकडे आंबा येतो पण जरा उशिरा येतो। म्हणजे त्याला कल्टार वगैरे घालायला लागतं। पण तुम्हाला जर हे पॅक्लोबिट्रोझॉल किंवा कल्टार जर वापरायचं नसेल तर तुम्ही हापूस सोडून सर्व जाती तुम्ही महाराष्ट्रभर लागवड करू शकता। बरं। आणि कुठलाही आंबा हापूस सोडून बाहेर होऊ शकतो। बरोबर। तसंच अशी अन्य कुठली झाडं आहेत का वेगळ्या फळातली किंवा फुलझाडं जी फक्त कोकणात होतात? कोकणात आपल्या बकुळ होते, नागचाफा होतो, सुरंगी होते। सुरंगी, बकुळ, नागचाफा हे बाहेर होत नाहीत, बाहेर पण होतात, पण हे आपलं खास कोकणाचं वैशिष्ट्य आहे। बरं। आज सुरंगी म्हटलं तर तुम्हाला वेंगुर्ल्याच्या आजूबाजूला कमीत कमी 25 कोटीचा फुलांचा टर्नओव्हर आहे। अच्छा। अशी आता ही लोप पावत चाललेली आहे, म्हणून मग आम्ही तिची कलमं करायला सुरुवात केली की निदान कुठे नाही मिळेल तर आपल्याकडे तरी मिळतील। नक्कीच। बकुळीची पण करतो कलमं, नागचाफ्याची पण करतो। नागचाफा हे आंब्याच्या बागेत जर तुम्ही लागवड केलात तर त्याला सकाळी आणि संध्याकाळी परागीकरणासाठी मधमाशा येतात आणि त्या ह्या झाडावर नागचाफ्याचे येतात तेव्हा आंब्याच्या पण झाडांवर येतात आजूबाजूच्या। त्याच्यामुळे तुमची फळधारणा जास्त होते, पॉलिनेशन चांगलं होतं म्हणून। तर ते पण लागवड करायला आम्ही प्रवृत्त करतोय लोकांना आणि लोक पण तसे लागवड करून आम्हाला रिस्पॉन्स देतात। बरं। आत्ताचा जो आपला ग्राहक वर्ग आहे तो
संपूर्ण महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राबाहेर देखील आहे की फक्त कोकण पट्ट्यातला आहे? आत्ता आमचा ग्राहक वर्ग जो आहे तो महाराष्ट्रात आहेत आणि पण महाराष्ट्राच्या बाहेर तामिळनाडू आहे, गुजरात आहे, बरं. त्याच्यानंतर इकडे केरळ आहे, आंध्र आहे, कर्नाटक आहे. एक 4-5 राज्यामध्ये माल जातो. खरं. चालेल, आपण आता पुढील भागात आपल्या नर्सरीमध्ये काय आहे ते बघूया. पण जाता जाता मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचा हा प्रवास ह्या व्यवसायातील नेमका किती साली सुरू झाला आणि ह्या व्यवसायात उतरावं असं तुम्हाला का वाटलं? माझं शिक्षण 1987 मध्ये 10वी पास जेमतेम मी झालो. आणि शिक्षणामध्ये मला पुस्तक वाचायला घेतलं, एक 2-4 पानं उलटली की मला झोप येते असं मला निदर्शनाला आलं. बरोबर. आणि नंतर बरेच जण आमचे नातेवाईक सगळे म्हणत होते, मित्रमंडळी, की असं करू नको, उद्या लग्न कसं होईल, मग आपल्याला शिक्षण पाहिजेच. म्हणून मग सगळ्यांनी मिळून माझं 11वीला आर्ट्सला गोगटे कॉलेजला नाव घातलं. तिथे माझी दांडी उडाली 11वीला. त्याच्यानंतर मग माझा जो आवडीचा विषय होता की गॅरेज, 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचं मला गॅरेज काढायचं होतं. अच्छा. त्याचं शिक्षण घेतलं. मग डिझेल इंजिनचं शिक्षण घेतलं मी, बोटीना वगैरे जे इंजिन लागतं त्याचं. आणि मी तिथे कायमस्वरूपी कामाला राहिलो होतो. बरं. साधारण म्हणजे 87 नंतर 2 वर्षात किंवा जास्तीत जास्त एखादं वर्ष जास्त झाला. आणि तिथे मग थोडं आमचं खटकलं एका विशिष्ट कारणामुळे. ओके. ते काय सांगण्यासारखं नाही आहे, अपशब्द वापरल्यामुळे किंवा अशा टाईप. बरोबर. आणि नंतर मग मी म्हटलं कोणाकडे याच्या पुढे आता आपण नोकरी अशी करायची नाही. बरं. जे काय करू ते आपल्याकडे आपल्या घरी कोकणामध्ये आपल्या जी जमीन जागा वाडवडिलांची ठेवलेली आहे त्याला विचारू आणि इथलं जे रॉ मटेरियल आहे त्याच्यावरच आपल्याला काय व्यवसाय करता येतो काय बघूया. आणि तिथपासून मग या नर्सरी व्यवसायाची सुरुवात झाली. बरं. पण म्हणजे आवड कम्प्लिटली वेगळ्या क्षेत्रात होती. हो. आणि त्यानंतर एक नोकरी करायची नाही तर स्वतःचं काय सुरू करता येईल म्हणून हा पर्याय निवडला. हो. मग त्यानंतर ह्या क्षेत्रात उतरताना कुठे अभ्यास दौरा केला, काही शिक्षण विशेष घेतलं की थेट सुरुवात केली? अभ्यास दौरा केला, पण गंमत अशी की आमच्या इथेच एक आडवलीचे रवींद्र पुरोहित म्हणून एक कृषी विस्तारक होते त्यावेळेला 87, 88, 89, 90, 91ला. बरं. तर त्यावेळेला आमच्या घरी ते भाडेकरू म्हणून होते. अच्छा. आणि त्यांच्याकडे लोक आहेत की आंब्याची लागवड कशी करायची, काजूची कशी करायची, कुठचं आपल्याकडे होईल फळ, काय होईल, त्याचे रोग काय, किडी काय, त्याच्यापासून उत्पन्न किती मिळेल, कितव्या वर्षी मिळेल. बरोबर. मग ते सांगायचे की 5 वर्षानंतर एवढं उत्पन्न येईल. बरोबर. काजूला 3ऱ्या वर्षीच उत्पन्न चालू होतं. नारळ लावले तर तुम्हाला वर्षाचे 12 महिने डोळ्यात तेल घालून माकडं हाकवायला लागतील. म्हणजे असं ते मला जरा रंजक वाटलं. म्हणजे कानावर पडायचं. बरोबर. तर मी त्याला एक दिवशी विचारलं की बा हे तू सांगतोस हे अतिशयोक्ती करून सांगतोय, 3ऱ्या वर्षी काजूला उत्पन्न मिळेल, 5व्या वर्षी हापूसला मिळेल. तर तो म्हणाला नाही, ती एक सगळी टेक्नॉलॉजी आहे. पारंपरिक पद्धतीची शेती आणि आत्ताची शेती याच्यामध्ये फरक आहे. बरोबर. तर त्यांनी स्वतःच एक बाग तयार केली होती. अच्छा. आणि तो लांबचा माझा भाऊ लागत होता. बरोबर. तर मी त्याला अरे तुरेच करतो. बरोबर. तर म्हटलं दादा मला हे दाखव, खरोखर असेल तर. मला मग त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला. बरोबर. आणि मग त्याच्या बागेत गेलो. खरोखर त्याच्या बागेत आंबे वगैरे लागवड झालेली होती. आणि 3ऱ्या-4थ्या वर्षीपासून 1-2 आंबे चालू झाले होते फळं यायला, काजूची फळं यायला. आणि मग अशा रीतीने मग आमचे एक आकाशवाणीवर इथे टिके म्हणून एक गाव आहे, तिथे हशम मसूरकर म्हणून आमचे एक मित्र आहेत. बरोबर. ते मुलाखत घ्यायची. ती मुलाखत आम्ही रेडिओ त्यावेळेला एकमेव साधन होतं, ते लोकांच्या मुलाखती ऐकायच्या. आणि त्याच्यात पण शेतीचं सारखं कानावर पडायचं. बरोबर. सकाळी आणि संध्याकाळी त्या मुलाखती असायच्या. बरोबर. मग त्याच्यातनं गोडी निर्माण झाली. आणि मग आम्ही 50 झाडं पहिली काजूची लागवड केली. बरोबर. नंतर मग हापूसची लागवड केली. आणि असं करता करता ते फळबाग योजना लागवड जी होती गव्हर्नमेंटची, बरोबर, त्याचे पैसे मिळेनासे झाले. अच्छा. लागवड तर करून बसलो, आमच्या खिशात पैसे नव्हते. आणि पैसे आणायला मी उपविभागीय सहसंचालक रत्नागिरी म्हणून एक ठिकाण आहे गोगटे कॉलेजच्या बाजूला, पूर्वी जिथे एम्प्लॉयमेंट ऑफिस होतं तिथे. बरोबर. तर तिथे शरद केळकर साहेब एक खरोखर
मोठं व्यक्तिमत्व अजूनही ते आहेत, त्यांना मधून मधून आम्ही भेटून येतो. बरोबर. ते म्हणाले, का रे बाळा तू फिरतोस का? हं. ते म्हटलं असं असं गव्हर्नमेंटने पैसे दिले नाही आम्हाला. ते म्हणाले ये बस. त्यांनी चहा वगैरे पाजला. बरोबर. काय करतोस? तर मी म्हटलं काय करत नाही, झाडं लावलेत, पाणी घालतो आणि पैसे नाहीत म्हणून खेपा मारतोस. ते म्हणाले असं नको करू, तुझ्याकडे काय उद्योगधंदा काय करतोस काय? ते म्हटलं नाही, काय सध्या काय करत नाही, हेच करतो. ते म्हणाले एवढी एवढी सिस्पेन्सिल त्यांनी दाखवली नाही, एक या सिस्पेन्सिल एवढी जर फांदी कापून दिलीस काजूची आम्हाला, तर आम्ही तुला 2 रुपये देऊ. अच्छा. तर त्यावेळेला 2 रुपये म्हणजे भरपूर होते. होय. आणि मी त्यांना म्हटलं चालेल देऊया. तर त्यांचे लोक आले दुसऱ्या दिवशी आणि 1000 आमची काजूची फांदी घेऊन गेले. मला 2000 रुपये मिळाले बरं. 8 दिवसामध्ये. आणि त्याच्यानंतर मग 2000चे 20,000 झाले, 25,000 झाले. क्या बात. असं करत करत मग परत 3 वर्षानंतर त्याचेही पैसे माझे अडकले होते. तेव्हा परत तेच साहेब भेटले. बरोबर. ते म्हणाले आता तू हे फांदी विकायचं बंद कर, तुझी झाडं मोठी झालेत, मी तुला लायसन काढून देतो, मला हे कागदपत्र आणून दे. अच्छा. ते कागदपत्र आणून दिली. लायसन त्यांनीच काढून दिले नाही बरं. 1995ला. बरं. आणि तिथपासून मी या क्षेत्रात खऱ्या अर्थाने कायदेशीररित्या आलो. बरं. म्हणजे असेही अधिकारी असतात हो जे आपलं आयुष्य बदलून टाकतात. हो हो 100%. आजकाल आपण सरसकट बघायला गेलो तर सामान्यतः शासकीय अधिकारी हे नेहमी टीकेचे धनी होतात किंवा वागणूक सुद्धा अनेक अधिकाऱ्यांची तशी असते. परंतु असेही काही अधिकारी असतात जे आपलं आयुष्य बदलून टाकतात आणि सहकार्याच्या भावनेने आपल्याला मदत करतात. तर त्याप्रमाणे तुम्हाला अनुभव आला आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली असं म्हणायला हरकत नाही. 100%. आणि आमचे सगळे नातेवाईक, जी आमची सामायिक जमीन आहे, बरोबर, त्यांनी सुद्धा मला सर्व जे काय संमतीपत्र वगैरे हवं होतं बरोबर, ते पण त्यावेळेला दिलं. मग त्यांचा पण मनाचा मोठेपणा आहे. नक्कीच नक्कीच. कोकणात आज अनेक जमिनी अशा आहेत की ज्या कौटुंबिक वादांमुळे पडून आहेत म्हणा, किंवा त्याचा उपभोग इथे राहणाऱ्याला पण मोकळेपणाने घेता येत नाही. तर हा एक सर्वात प्रमुख मुद्दा तुम्ही सांगितला. आता आपण त्या भागातून इकडे आलेलो आहोत. इकडे कुठची कलमं आपल्याला पाठीमागे दिसतात? ही समोर दिसतात ही पायनॅपल आणि मनमोहन जातीचे फणसाची कलमं आहेत. बरं. एक रांग जी ही दिसते ती मोठी. अच्छा. आणि त्याच्या मागे जी मोठी उंच फळ ही दिसत आहेत ती बहाडोली म्हणून जांभळाची जात आहे. ओके. ही पालघर जिल्ह्यातली जात आहे. बरं. ही गेली आम्ही साधारणपणे 12 ते 14 वर्ष आम्ही ही कलमं विकतोय. मलाही स्वतःला आश्चर्य वाटलं होतं की जांभूळ आपल्याकडे घेणार कोण कलम. अच्छा. पण आम्ही विद्यापीठाचे पण मी आभार मानतो की त्यांची मी जांभळाची ही जात विकत घेतली. त्यावेळेला माझ्याकडे मातृवृक्ष लागवड केली आणि त्याच्यानंतर आम्ही 12 ते 15,000 ही बहाडोली जांभळाची आम्ही कलमं दरवर्षी विकतो. आणि सगळ्यांकडे ती चांगली धरतायत. ज्यांच्याकडे चांगली धरत नाहीत त्यांना सुद्धा आम्ही उपाय सांगितलेला आहे. त्याला गर्डलिंग करायला लागतं. हा विषय वेगळा आहे आणखीन, तर ते पण त्याचा आणखीन एक एपिसोड होईल वाटतं. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात फक्त झाडं विकणं एवढा विषय मर्यादित नसून तुम्ही पुढील मार्गदर्शन सुद्धा आवर्जून करता शेतकऱ्याला, किंवा जो हौशी बागायतदार असेल, घरासमोरील देखील अनेक लोक बागा करतात. तर आपण त्या अनुषंगाने बघितलं की इथे विविध प्रकारची झाडं आहेत. या बाजूला हापूसची थोडी कलमं आहेत. हो. 1 वर्ष 2 वर्ष. आणि इथून जे सुरुवात झाली व्हिएतनाम सुपर अर्ली म्हणून एक फणसाची जात आहे. त्याच्यानंतर इकडे पायनॅपल फणसाची जात आहे. त्याच्यानंतर पायनॅपल फणस. हा, पायनॅपल सारखाच आतमध्ये असतो, तशीच चव लागते. अच्छा. त्याला बी सुद्धा नसते. ही व्हिएतनाम सुपर अर्ली ही सध्या जोरात चालणारी जात आहे. अच्छा. याच्यावर सुद्धा पिशवीतच फणस लागतात. आणि ते साधारण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीला फणस संपतात. ओके. त्याच्यानंतर इकडे प्रकाशचंद्र म्हणून एक जाते. हे साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च एवढे फणस याच्यावर असतात. मार्चला फणस संपतात. त्याच्यानंतर इकडे हनी जॅक म्हणून आहे. अच्छा. रेड जॅक मध्ये 2 प्रकार आहेत आपल्याकडे. नंतर एक सिंधुरा म्हणून एक व्हरायटी आहे. त्याच्यानंतर फणसाचे खूप सारे प्रकार आहेत. मला वाटतं साधारण तुम्ही सांगितलं ते 7-8च्या पुढेच गेले. थायलंड पिंक आहे, थायलंड रेड आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे आम्ही जो इथला लोकल जो चालू केलेला आहे 90-91च्या साली बांधून, तो अनिल कापा म्हणून एक फणस आहे. त्याच्यानंतर केरळची एक व्हरायटी आहे ती गमलेस फणस आहे. ओके. आणखीन याच्याशिवाय हा आता चंपडक म्हणून जो एक फणस आहे हा वाईल्ड फणस आहे, म्हणजे जंगली
फणस आहे, पण बर. हा गोड असतो. अच्छा, हे याचं- समोर हा. फणस धरलेले आहेत. हो, याचे तुम्ही फणस बघायचे असतील तुम्हाला तर किती धरलेले आहेत बघा. होय होय. अच्छा, पण हा म्हणजे भाजीसाठी की खायला सुद्धा? खायला पण चांगला आहे, भाजीसाठी कारण पण चांगला आहे. पाऱ्यासारखा हो, त्याचा पाऱ्यासारखा आकार आहे. आहे. हं. बर आणि हा इथे ब्राझील 365 म्हणून एक फणस आहे. बर, काय वैशिष्ट्य आहे याचं? हा तुम्हाला फणस जो आहे हा मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट 6 महिन्यासाठी हा फणस धरतो. बर तुम्हाला गणपतीपर्यंत हा फणस शेवटचा एखादा तरी मिळतो. आणि त्या गऱ्यामध्ये किंवा फणसामध्ये पावसाचं प्रमाण, जे पाणी जातं आतमध्ये, ते कुठच्याही प्रकारचं पाणी जात नाही या बर फणसामध्ये. बर बर. ओके. आणि खाली जी झाडं दिसत आहेत ती? ही आवळ्याची कलम आहेत, NA7. अच्छा. नरेंद्र 7 म्हणून आवळा आहे. बर. तो तिकडे जो एकच आहे तो प्रकाशचंद्र आहे. तो आता शेवटचा एकच फणस ओके. शिल्लक आहे. हो. तो फणस पिकून संपला. प्रकाशचंद्र. प्रकाशचंद्र. बर हा थायलंड पिंक म्हणून फणस आहे. बर. ह्याच्यावर 10 फणस लागले होते. आम्ही त्याचं थिनिंग केलं, म्हणजे छोटे छोटे फणस काढले. हं. तरी हा इथे एक वरती परत पकडलाय. ओके, थाई पिंक. हा, थाई पिंक. ओके, काय वैशिष्ट्य आहे? हा पिंक कलरचा आतून फणस असतो. ओके. लवकर लागतो. बर. खायला अतिशय गोड आहे. ओके. आणि जेवढे जेवढे आपले हे जे फणस सगळे आहेत तेवढे तळायला पण चांगले आहेत. होय. पण तरी सुद्धा एक आम्ही जात अशी श्रीविजया म्हणून एक जात आहे, बर. ती अगदी खास तळायला म्हणून जात आम्ही विकसित केलेली एका माणसाने, ती आम्ही आणून आता वाढवतोय. बर. तिची अजून कलम करायला सुरुवात केलेली नाही, बरोबर. पण ती पण कलम लवकरच करू आम्ही. बरोबर. जी कोकणातली लोक आहेत किंवा हा जो व्यवसाय करतात त्यांना आत्ता काका काय म्हणाले हे जास्त चांगल्या प्रकारे कळलं असेल. कारण तळलेले गरे खास एक फणस त्याच्यासाठी लागतो. गावात सुद्धा आपल्या अनेक प्रकारचे फणस असले तरी सगळ्याच फणसांचे तळलेले गरे छान लागतात, होतात असं नाही. खुसखुशीत होण्यासाठी एक स्पेसिफिक आपला फणस ठरलेला असतो. ते सीडलेस जांभूळ आहे. सीडलेस जांभूळ. अच्छा. आपलं एक अंगुळ असतं ना, हं. ह्या बोटाचं पेर, हो हो. तेवढं जांभूळ असतं हे. आणि सीडलेस असतं. मोहरी एवढी बी असते. अच्छा. कदाचित काय म्युटेशन वगैरे जर झालं बरोबर. तर याच्यामध्ये थोडी मोठी बी होते, पण आपली रेग्युलर मोठी असते तशी नसते. तशी नाही. ही सगळी बहाडोली जांभूळे. याच्यामध्ये आणखी आपलं सीडलेस जांभूळे. सर्व झाडांना पाण्याची व्यवस्था कुठून पाण्याची केलेली आपण? व्यवस्था आमच्या इथे 2-3 बोरिंग आहेत. बर. आमचं एक 4.5 किलोमीटरवर एक आमचं सामायिक जमिनीत तळ आहे. ओके. तिथे पण पंप लावलेला आहे. बर बर. त्याचं सर्व पाणी येतं इथे. बरोबर. आणि जनरेटर ठेवलेले आहेत, बरोबर. म्हणजे लाईट आपल्याकडे भरपूर वेळा जातो म्हणून. बरोबर. मनुष्यबळ हे सर्वात महत्त्वाचं आहे. हो. तर कोकणात विशेषतः जी एक बोंब असते की माणसं मिळत नाहीत, तर या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे? माणसं मिळत नाहीत हे माझ्याकडे सुद्धा तसंच होतं. पण गंमत अशी आहे की तुम्ही ज्या माणसांकडनं अपेक्षा करता की आपल्याला ते कामाला यावीत, तर माझं असं म्हणणं आहे की तुमचा व्यवसाय हा व्यवसाय करताना तुम्ही मालक म्हणून तुम्ही कधी असं प्रेझेंटेशन करू नका. आपण सहकारी तत्वावर जसं चालवतो, बरोबर, आणि आपले हे जे सगळे कामगार म्हणून जे आपण म्हणतो ते काही वेळेला ते हिणवल्यासारखं होतं. म्हणून त्याच्यासाठी आपण कुटुंबाप्रमाणे सहकारी आहेत ते आपले. आणि त्यांच्या सुखदुःखात, म्हणजे त्यांच्याकडे लग्न असेल किंवा त्यांच्याकडे घर बांधायचं असेल किंवा आजारी पडलेले असेल, तर तुम्ही त्यांना काय आर्थिक मदत देता, बरोबर, तशी जर तुम्ही दिलीत बिनव्याजी, बरोबर, तुम्ही काय देणं लागत नाही किंवा ते मागत नाहीत, पण प्रेमाखातर किंवा आपल्याकडे ते काम करतायत, कष्ट करतायत, तर तुम्ही तशी जर दिलीत, बरोबर, तर तुमच्याकडे ते कामं येतात. कुठलेही, माझं आता 30 वर्ष झाले आणि माझे 30 पहिल्यापासून जे आमच्याकडे जे कामगार आहेत, कामगार म्हणजे तुम्ही आता विचारलात म्हणून, बरोबर, तर आम्ही त्यांना सहकारीच म्हणतो. तर ते आमचे बाबू लिंगायत आहे, जगन्नाथ वेले आहे, बरोबर, तर अशी बरीच मंडळी जी आहेत ती सुरुवातीपासून आत्तापर्यंत ती माझ्याकडे अजूनही आहेत. आणि मी आता त्यांना सांगितलं आहे की मला आता नर्सरी चालवायचे पेक्षा आपल्याला नर्सरी चालवायचे, तर तुम्ही सगळ्यांनी मिळून, तुम्हाला जर वाटलं की आपण ही नर्सरी चालवूया, बरोबर, तरच आपण ही चालू ठेवायची, नक्की, नाहीतर आपण दुसरा व्यवसाय मला मग कुठला तरी निवडायला लागेल. पण ते म्हणतात की आपण चालूया, बरोबर, काही प्रश्न नाही, जी काय अडचण असेल ते आपण मिळून मिसळून त्याच्यामध्ये मार्ग काढूया. येस, काकांनी अतिशय महत्त्वाचा पॉईंट सांगितलेला आहे. मी म्हणेन की जे
लोक हा व्हिडिओ एक इन्स्पिरेशन म्हणून बघतात. नवीन तरुण मंडळी असतील, व्यवसायातलं सर्वात मोठं काय असेल तर माणसं जपणं. आणि ते काकांनी सांगितलेलं आहे की माणसं मिळत नाहीत ही समस्या नाही असं नाही आहे, पण जी आहेत माणसं त्यांना कशा प्रकारे आपण एक फॅमिली म्हणून जपलं पाहिजे ते सर्वात महत्त्वाचं आहे. सगळं मराठी स्टाफ आहे. आमच्या आजूबाजूला 10-15 किलोमीटरमध्ये आम्ही सकाळी गाडी घेऊन जातो. अच्छा. तसे तसे ते गाडीत बसतात डबा घेऊन. बरं. आणि संध्याकाळी 5:30 परत नंतर नेऊन त्यांना त्यांना सोडतो घरी. अच्छा. ही रोजची व्यवस्था केलेली आहे हो, त्यांना रोजची नेण्याची. व्यवस्था केलेली. बरं, आपण आता परत आपल्या मूळ विषयाकडे काय हे सफेद जांभूळ आहे. ओके. हा, ह्याचं सुद्धा बोटा एवढंच म्हणजे पेरा एवढंच येतं. अतिशय गोड आणि कुठेही धरतं आणि लवकर धरतं. पुढच्या वर्षी म्हणजे 1 वर्षातच धरायला सुरुवात होतं जांभूळ. बरं. याचा प्रचार प्रसार भरपूर झालेला आहे. अच्छा. आम्हीच लोकांना सांगतोय की एका पेरा एवढं जांभूळ आहे, बरोबर, याला कमर्शियल व्हॅल्यू फार नसते, बरोबर. तर तुम्ही लागवड करू नका. पण ते लोकांना पटत नाही, म्हणून आम्ही मुळात कलमच कमी करायचा विचार केलेला आहे. बरोबर. कारण नंतर मग लोक पस्तावले तर त्यांचं नुकसान ते आमचं नुकसान आहे. खरंय, खरंय. असं मी मानतो. नक्की. आणि ही बहाडोली जांभूळ ही कमर्शियल आहे. Yes. त्याचं 28 ग्रॅमचं जांभूळ होतं. अच्छा. आणि मॉलमध्ये वगैरे हे ओके. जांभळं विकली जातात. आणि आपल्याकडे कुडाळला मयुरेश सुद्धा जो आहे पुरोहित, बर, तो जांभूळ पट्टी किंवा जांभूळ रस, ओके, जांभळाचं सरबत ते करतात. बाय प्रोडक्ट सगळी जांभळाची करतात, त्यासाठी ही जात कमर्शियल उपयोगी पडेल. बरोबर, नक्कीच. तर मित्रांनो, मे महिना सुरू झालेला आहे आणि आता हळूहळू कोकणी माणूस, त्याचप्रमाणे चाकरमानी आणि सर्वच महाराष्ट्रात जसा आता पावसाळा सुरू होईल तसं लागवडीचं सीझन सुरू झालेलं आहे. तर त्या दृष्टीने हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे काका, की कुठली लोकांना कन्फ्युजन असतं की काय लावावं, कुठची लागवड करावी. तर त्या दृष्टीने आता ही विविध झाडं बघून लोकांना एक आयडिया मिळेल की नेमकी काय काय प्रकारची झाडं असतात, कुठली कुठे होतात, हे आपण आत्ता सुरुवातीलाच जाणून घेतलं. आणि आता आपण अजून झाडं बघणार आहोत. हा आत्ता फक्त मित्रांनो नर्सरीचा अर्धा भागसुद्धा झाला असं म्हणता येणार नाही, कारण इतकी मोठी ही जागा आहे. साधारण 10 एकरचं क्षेत्र हे आहे. त्यामुळे इथे फिरणं पूर्ण इम्पॉसिबल आहे, कारण व्हिडिओची लेंथ पण आपण किती करावी याला एक मर्यादा आहे. पण हे खूप मोठं साम्राज्य असं आहे नर्सरीचं. आणि विविध प्रकारची झाडं, आंब्यांमध्ये 15-20 प्रकार, फणसामध्ये 15-20 प्रकार, असे वेगवेगळे प्रकारचे हे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. हा पूर्ण आंबा आहे इथे या पट्टीत. आंब्याच्या जाती आंबा, केशरची ही आता माझ्या मागे केशरची कलम आहे. ही किती वर्षाची आहे? 5 ते 6 वर्षाची आहे. ओके. ही इथे सुरंगी आहे. ही आता लोप पावत चाललेलं झाड आहे सुरंगीचं. आणि बाकी रत्ना, सिंधू, आम्रपाली, मल्लिका त्या प्रकारचे आहेत. वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 9, वेंगुर्ला 7 असे काजू आहेत. कलमं नेताना किती वर्षाची न्यावीत याबद्दल काय नेमकं? ज्यांच्याकडे पाण्याची सोय त्यांनी सगळ्यात लहान 1 वर्षाची ते 1.5 वर्षाची न्यावीत. बरं. आणि ज्यांच्याकडे कामगार ठेवून किंवा स्वतः ते करत असतील, मुंबईवरनं येणं जाणं, पुण्यावरनं येणं जाणं असं जर असेल, बरोबर, तर त्यांनी शक्यतो मोठी झाडं कलमं. बरोबर. ह्या मोठ्या कलमांना पाणी किती काळ द्यावं लागतं पुढे? सगळ्या झाडांना रोज पाणी द्यायला लागतं. द्यावंच लागतं. कारण जेवढी त्याची झाडाची कॅनोपी मोठी, तेवढी त्याची पाण्याची भूक मोठी. पण पावसाळ्याचे 4 महिने, आता समजा चांगला पाऊस पडला तर त्यानंतर सुद्धा आवश्यकता लागते द्यायची पाणी, की पावसाळ्यावर भागू शकते? शक्यतो किती जरी मोठी झाडं असली तरी त्यांनी पावसाळ्यानंतर 6 महिने 8 महिने रविवार टू रविवार म्हणजे आठवड्यातनं एकदा असं जर पाणी घातलं तर त्यांना त्या झाडाची ग्रोथ चांगली मिळेल, झाडाची रोगप्रतिकार शक्ती चांगली मिळेल आणि एकंदर झाडाचा विकास पण चांगला होईल. बरोबर. ही एक नवीन जात कोकणात आता येऊ घातलेली आहे, सोनपरी म्हणून, आंब्याची. आणि ही हापूसला पर्याय म्हणून आहे. तिच्यावर आता 2-4 आंबे लागलेले आहेत, बाकीचे पिकून गेले आणि याला पण रिस्पॉन्स चांगला आहे. त्याच्यामध्ये साका येत नाही आणि ही सुद्धा पावसाच्या अगोदर येते. फवारणी वगैरे सर्व हापूस सारखंच करायचं. पण हापूसला आतमध्ये साका येतो आणि वर्षातनं एकदाच येतं. बरोबर. त्याच्याऐवजी ही दरवर्षी येते. थोडे 1 वर्ष कमी आंबे येतात, 1 वर्ष जास्त येतात, पण दरवर्षी येते. बरोबर. तर मंडळी, आता आपण त्या भागातला जो नर्सरीचा भाग होता तो आपण बघून आलेलो आहोत. आणि आता आपण ह्या बाजूला आपण इकडे जो मुख्य प्रवेशद्वार यांचा आहे असं म्हणायला हरकत नाही खऱ्या अर्थाने. तर इकडे आपण आता जाऊया आणि काकांना विचारूया ह्या भागात नेमकं तुमचं काय काय काम सुरू असतं. या भागात इकडे हापूस ठेवलेला आहे, खाली केशर आणि इतर जाती ठेवलेल्या होत्या. इथे काही एक्झॉटिक व्हरायटी जवळजवळ 25 ते 40 आहेत. लोंगन आहे,
त्याच्यानंतर अबियू आहे. म्हणजे ही नावं तुम्हाला सुद्धा नवीन असतील, होय आम्हाला सुद्धा अजून ती नवीन आहेत. होय रामबुटानचे प्रकार आहेत. रामबुटान म्हणजे ही सगळी खायची फळं आहेत. बरोबर. बराबा म्हणून आहे. हम्म. त्याच्यानंतर आणखीन इथे मलेशियन गोड चिंच आहे. अच्छा. पपनस आहे गोड. ओके. सिल्वर चिकू म्हणून एक आहे. बरं. हा इथे एक तैवान आंबा, एक नवीन व्हरायटी आणलेली आहे. खूपच सुंदर आणि मोठं असं फळ आहे. हम्म. वनराजचा रंग पण थोडासा हा असं असाच असतो. बरोबर. हा काय तैवान. तैवान. हा ओके. ही एक लाल रंगाची काजूचं आम्हाला झाड मिळालं. याची पण आम्ही कलम करतो. अच्छा. पण हे शो साठी आहे. बरोबर. ओके. ह्याला आतला गर असतो तो सफेद असतो, पण बाकी सगळं त्याचं बोंड, ओके. त्याची बाहेरनं दिसणारी बी ही सगळी अशी पर्पल कलरची आहे. बर. हे आता ATM थायलंडचे आंबे आहेत. हे बघा लवकर धरतात. ओके. हा एक काउमिन म्हणून एक ही परदेशी व्हरायटी आहे. ओके. ही पिंपातच धरते, म्हणजे ती जशी आहे तशीच आहे. हे पण आता आंबे त्याचे तयार होत आलेले आहे. काउमिन. हा काउमिन. ह्याच्यात पिंपामध्ये 100 लिटरचं पिंप आहे. हे ओके. 200 लिटरचं पिंप आणि 2 भाग करायचे. याच्या एका पिंपामध्ये 70 आंबे त्याला धरतात. ह्या झाडाला चांगली मेहनत केली तर. अच्छा. बरोबर. मग ह्याच्यावर टेरेसवर पण याचं मग म्हणूनच म्हटलं याचं पण मग लाईफ म्हणजे किती आहे आणि विस्तार किती होतो. ती कुंडी एक 5 वर्षानंतर बदलून जरा मोठी करायची. ओके. हा ते करायचं. पण शहरातल्या लोकांसाठी सुद्धा एखादं झाड हौशी पोटी ठेवायला आहेत. हे मिरेकल फ्रूट म्हणून एक आहे. बर. मगाशी म्हटलं ती. ओके. याची फळं आहेत ती खाल्ली आणि त्याच्यानंतर आंबट कुठचाही पदार्थ खाल्ला तरी तो गोड लागतो. होय. हा असं हे मिरेकल फ्रूट आहे. बर. हे तैवान पिंक पेरू आहेत. ओके. हे सगळे तुम्हाला धरलेले दिसतील. बर. या पेरूचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला धरायला लवकर हवं असेल तर असं शेंडे त्याचे खुटून टाकायचे 2-2.5 फूट उंच झाल्यावर. बर. ठीक आहे. बोगनवेल आहे ना लाल. हा हे बोगनवेल आहे. हे शेप तयार करतो आम्ही त्याचे. बरोबर. हा एक रेड मलेशियन चिकू आहे. ओके. मोठी साईज आहे एकदम. ही मोठी साईज. हे 1/2 किलो पर्यंत होतात चिकू. ओके. मोठे. हा इकडे शेवगा आहे ठेवलेला. अच्छा. शेवगा पण आहे. हा त्या बाजूला रेड डायमंड पेरू म्हणून आहेत. बरोबर. ते मोठे पेरू होतात आणि आतून लाल रंगाचे असतात. ओके. हे स्टार फ्रूट आहे, म्हणजे कमरक म्हणतो ना आपण. हो हो हो. करमळ. आहे. करमळ हा, म्हणजे करमळ. आमच्याकडे करमळ म्हणतात. हे बघा हे रेड डायमंडचेच आहे. आता ह्या गाडीतनं जात आहेत. ओके. ह्याला प्रत्येक फांदीला फुलं आलेली आहेत. बर. हा इकडे 12 महिने फुलणारा मोठा सोनचाफा आहे, जास्त वयाचा. ही 2 झाडं ही जबोटिका म्हणून आणलेली आहेत. बर. ती सुद्धा खायला गोड असतात. होय. पण नवीन नवीन व्हरायटी आणून त्याचं संगोपन करायचं, वाढवायचे. बरोबर. चांगले चव लागली तर कलम करायची. डाव्या हाताला स्वामी समर्थांचं खूप सुंदर असं मंदिर आपण म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मी आवर्जून इथे थांबलो. जरा 2 मिनटं आपण आलो. येस. ह्या विषयासाठी खास थोडा वेळ गेला तरी हरकत नाही. हो कारण चालेल चालेल. ह्या पाठीमागचा तुमची जी श्रद्धा आहे ती नेमकी काय आहे? इथे स्वामींचा इतका भव्य पुतळा उभारण्याचं कारण काय आहे? मी आणि मिसेस दोन्ही स्वामी भक्त आहोत. बर. आणि एक दत्तगुरूंचा अवतार म्हणून जे काय आपल्याला करायचं असेल म्हणजे वैयक्तिकरित्या जे काय पूजा अर्चा ती आम्ही करतो. बर. आणि बऱ्याचशा नर्सरीवाल्यांकडे म्हणजे मी भारतभर आणि भारताच्या बाहेर दुबईला गेलो होतो, चीनला गेलो होतो, रशियाला गेलो होतो. तिकडे सगळे वेगवेगळ्या देवी देवतांचे त्यांच्या दृष्टीने जे महत्त्वाचे होते ते पुतळे किंवा मूर्त्या म्हणू आपण त्याला. अगदी खरं आहे. तर ते बघायला मिळाले. बरोबर. तर मी म्हटलं आपण का नाही की आपल्या आपलं जे श्रद्धास्थान आहे त्याचंच जर आपण मूर्ती बनवली. बरोबर. तर इथे आमचे जे सर्व सहकारी आहेत त्यांना पण सकाळी आल्यानंतर नमस्कार करायला वाटतं बरं, आणि एक एनर्जी मिळते वेगळ्या प्रकारची, काम करायचं चैतन्य मिळतं. खरं. आणि आमच्या इथे नर्सरीमध्ये सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही प्रकारचा वॉचमन हा नावाचा प्रकार नाही. अच्छा. लक्षात आलं की आमची देवावर जी श्रद्धा आहे स्वामींवर, ते स्वामीच सर्व बघतात.
बरोबर आणि त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे सर्व होत आहे. बरोबर. ते इकडे एक हा आहे बेडूक आहे, हो हे गोगलगाय आहे, तिकडे बरोबर. ससा आहे. मला वाटतं ह्याच्यातनं तुम्हाला नर्सरी पर्यटन नावाचा विषय सुरू करायला पण ॲग्रो टुरिझम मला करण्याचा विचार होता, पण काही कारणाने मी करू शकलो नाही. बरोबर. तर माझं असं म्हणणं आहे की आपलं जी नर्सरी हा जो व्यवसायाचा भाग जरी असला बरोबर. तरी लोकांना तिथे प्रसन्न वाटावं. खरंय खरंय. म्हणजे खरेदी नाही केली तरी चालेल, पण आल्यानंतर त्यांना प्रसन्न वाटावं याच्यासाठी माझा हा भर असतो. बरोबर. जिरा फ्लेवर लोणच्याचा आंबा, त्याच्यानंतर कापूर फ्लेवर लोणच्याचा आंबा, बर. ही पश्ता म्हणून जात आहे संभाजीनगरची. ओके. तिथे साकला रोज नर्सरी त्यांनी ते स्वतः डेव्हलप केलेली जाते. अच्छा. गुलाबाची. त्याला 25-25 फुलं येतात. ओके. हे ब्लॅकबेरी आहे. हा 12 महिने हे असणारा लिंबू आहे. बर. त्याच्यानंतर हे ब्लूबेरी आहे. हे गोड संतॉल म्हणून एक नाव आहे. हा तुम्हाला म्हटलं ते 20-25 फुलं येतात तसं हा मियाजाकी तुम्ही म्हणालात ना, हो आंब्याची जात ही मियाजाकी. सर्वात महागडा आंबा. ही कोरफड आहे, ग्रेपफ्रूट आहे, टिश्यू कल्चरचा पेरू आहे. हा वेल आंबा आहे. बरोबर. हा आंबा आहे ना, आम्ही आता तो छाटलाय म्हणून असं दिसतो, पण हा वेलीसारखा चढत जातो आंबा. अच्छा. हा हे एवाकाडोची कलम आहे ती. एवाकाडो. हा. बरोबर. बाकी हे विठ्ठल सुपारी, हे सुपर मंगला. ओके. हे अंजीरचे आहेत. हे रोलेनिया म्हणून एक झाड आहे. बरोबर. एक बुश पेपर आहे, ऑलस्पाइस आहे, लवंग आहे, वेलची आहे. हे रामबुटांची झाडं आहेत. बरोबर. हे जायफळ आहे. हे सफेद साखरजाम, पिवळा साखरजाम. हा ब्रेड फ्रूट आहे. हा बुश पेपर म्हणून काळी मिरी आहे. बरोबर. याच्यामध्ये 2 प्रकार, एक लाल केळी आहे आणि एक ब्ल्यू जावा केळी म्हणून एक आहे. 2 प्रकार आहे त्याच्यात. इतका मोठा परिसर आणि इतकी व्हरायटी आहे ना, म्हणजे प्रत्येक विषयावर खरं 10-10 मिनिटं जाऊ शकतात, पण आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे आपण इतक्या फास्ट सगळं बघतोय. मार्केट लिंबू आहे. हा परत ATM थायलंड आंबा आहे. हा इथे रेड डायमंडचा आहे. बरोबर. ही इकडे आता नवीन जी कलमं केलेली ती आहेत, ही सगळी पिवळ्या कवटी चाफ्याची आहेत. आणि हे पेरू आहेत आणि पुढे चिकू आहे. ओके. एकूण स्टाफ आता किती आहे आपल्याकडे? आमच्याकडे एकूण स्टाफ आहे कागदावर लिहिलेला 55. बरं. पण तेवढे कधीच येत नाहीत. त्याच्यामुळे ते अल्टरनेट यायला पाहिजेत म्हणून ते 55 पर्यंत आकडा नेलाय. ओके. शिवाय आम्हाला परत बाहेरचे लोक आणखीन मागवावे लागतात. बरोबर. तात्पुरत्या कारणासाठी. अच्छा. पण इथलेच म्हणजे लोकल बाहेरचे? 15 किलोमीटरच्या एरियामधले आहेत. ओके. इथे तर काका, कुठल्याही व्यवसायात जसे फायदे आपल्याला पटकन दिसतात, अनेक यूट्यूबर्स येतात आणि इतक्या लाखांचा व्यवसाय किंवा इतकी महिन्याला इतकी कमाई, परंतु त्या पाठीमागे असणारे कष्ट, इतक्या वर्षांची मेहनत किंवा त्याची निगेटिव्ह बाजू किंवा घ्यावी लागणारी काळजी, तर ती कशा प्रकारे आपल्या नर्सरी व्यवसायातील आपल्याला सांगता येईल? कष्ट सगळीकडेच आहेत आणि प्रत्येकाला वाटतं की आता 30 वर्षानंतर आमच्याकडे गाडी आहे, घर बांधलेलं आहे किंवा अंगावर चांगले कपडे, ते नंतर 30 वर्षानंतर बघायला मिळतात लोकांना. पण त्याच्यामागे नाही म्हटलं तरी 35 वर्षाची मेहनत आहे. पहिले 5 वर्ष आपण सोडून देऊ आणि 30 वर्षानंतर सुद्धा जसं मोबाईलला आपल्याला 3-3 महिन्यांनी अपडेट येतं, बरोबर, तसं आमच्या नर्सरी क्षेत्रामध्ये सुद्धा नवीन नवीन झाडं येतात. बरोबर. तर त्या झाडांचा अभ्यास करून ती झाडं कितीही महाग असली तरी आपल्या नर्सरीमध्ये आणून, आता इथे जबोटिकाची 2 झाडं मी 5-5 हजारला आणून लागवड केलेली आहेत. अच्छा. तशा प्रकारचा अभ्यास करून तुम्हाला लोक विचारतात की तुमच्याकडे नवीन काय आहे, तर तसं आपल्याला नवीन पण पुरवायला लागतं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट आहे की आपल्याकडनं जो शेतकरी असेल किंवा जो लागवड करणारा माणूस असेल किंवा हौशी नवशे असतात ना, तशा टाईपचा कोणी असेल माणूस, तर त्याने आपल्याला पैसे दिलेले आहेत, तर त्याच्याकडे आपलं झाड गेल्यानंतर का लागत नाहीये त्याचा पण आपल्याला स्वतःला अभ्यास करायला लागतो की कुठच्या झाडाला कुठचं खत लागतं, बरोबर, कुठचं मायक्रोन्यूट्रिएंट लागतं. तर अशा प्रकारचा अभ्यास आपल्याला स्वतः करायला लागतो. बरेच वेळेला आमच्याकडे जे गिराईक येतं किंवा कस्टमर येतात किंवा शेतकरी येतात,
ते त्यांना वाईट अनुभव आलेले असतात की त्यांची झाडं धरत नसतात. मग ते तुमच्या नर्सरीत झाडं धरतात कशी हे बघायला म्हणून येतात आणि झाडांची विक्री होते आमच्याकडे. बरोबर. आणि शक्यतो आम्ही त्यांना जे काय कीड रोग येतील त्यांना फोटो पाठवायला सांगतो व्हॉट्सअपला. अच्छा. आणि रात्री 9 ते 10 मी वेळ ठरवलेली आहे की तुम्ही आम्हाला फोन करा. बरोबर. दिवसभरात मी इथे कस्टमर तुम्ही बघता इथे होय, गाडी होय, भरते, होय. त्यात वेळ मिळत नाही आपल्याला. आफ्टर सेल सर्व्हिसेस सुद्धा तुम्ही थोडक्यात देतो. देता. आणि मोठी क्वांटिटी जर असेल, बरोबर. एक 5 एकर 10 एकर आजूबाजूला 20-25 किलोमीटरमध्ये, तर स्वतःच्या खर्चाने मी जाऊन त्याचं का असेल ते बघून येतो. प्लांटेशनला सुद्धा म्हणजे तुम्ही गायडन्स करता. काही लोक आम्हाला अगोदर सुद्धा बोलवतात. बरोबर. म्हणजे तुम्ही विचाराल की तुमची नर्सरी चालण्यामागचं कारण काय, तर अगदी 5 गुंठ्यापासून 50 एकर एरियापर्यंत लोक पहिल्यांदा फोन करतात आणि अशी अशी आमची जागा आहे, तर तुम्ही येऊन आम्हाला सल्ला द्याल काय. बरोबर. तर माझं या क्षेत्रातलं शिक्षण अगदी अल्प आहे, 0 म्हणाले तरी चालेल. बरोबर. पण मी सांगतो माझ्याकडे जो अनुभव आहे त्याच्यावर तुम्हाला मी सल्ला देईन. मी काय कुठचं सर्टिफिकेट देणारा माणूस नाही, माझं शिक्षण नाही त्याच्यातलं, मी अनुभव काय असेल तो सांगतो. बरोबर. मग तसं सांगितल्यावर बऱ्याचशा लोकांना अनुभव चांगले आले, ते लागवड करतात मी सांगेन ती झाडं, आणि त्याच्यानंतर त्यांना त्याची फळं मिळाल्यानंतर आनंद होतो. बरोबर. तर धन्यवाद काका, आज तुम्ही तुमच्या बिझी स्केड्यूलमधनं तुमचा आल्यापासून आम्ही पसारा सगळा बघतोय आणि जे चालू आहे तुमचं काम, ते अनेक तुमचे सहकारी तुमच्यासोबत काम करतात. त्याचप्रमाणे ग्राहकसुद्धा ये जा सुरू आहे. मी आल्यापासून बघतोय गाड्या अनेक येऊन गेल्या, काही अजूनही येत आहेत. तर ह्या अशा खूप व्यस्त अशा तुमच्या वेळापत्रकातून तुम्ही आवर्जून मला वेळ दिलात, याबद्दल मी तुमचा आभारी आहे आपल्या प्रेक्षकांच्या वतीने. मित्रांनो, तुम्हाला या नर्सरीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य शेअर करा, लाईक कराच आणि आपला अभिप्राय लिहायला विसरू नका. काका, एकदा मला आपला मोबाईल नंबर आणि ॲड्रेस. 9923954445. त्याच्यानंतर www.mahalakshminursery.com आपली वेबसाईट आहे. आणि आमचं गाव आहे हरचेरी. हरचिरी असं 4 अक्षरी शब्द असलेले, कारण हरचे म्हणून 2 अक्षरी तिकडे पण लोक जातात चुकून. आणि गुगल मॅपवर पण महालक्ष्मी नर्सरी हरचेरी टाकलं तरी तुम्हाला गुगल मॅपवर पण नर्सरी दिसेल. आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ही सर्व डिटेल्स प्रोव्हाइड करू. तिथे सुद्धा मित्रांनो तुम्ही क्लिक करून ही माहिती ॲडिशनल घेऊ शकता आणि या नर्सरीला कधीही भेट देऊ शकता. फोन करून बाहेरच्या, लांबून येणाऱ्यांनी विशेषतः फोन करून या, जवळून येणाऱ्यांनी सुद्धा फोन करून आलात, अपॉइंटमेंट घेऊन आलात तर काकांना तुम्हाला वेळ देता येईल. ह्यासाठी तुमच्याच सोयीसाठी हा एक पर्याय आहे. तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि आपला हा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.